अत्यंत संघर्षानंतर ओबीसीचं शासकीय वसतिगृह उघडण्यात आलं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये या वसतिगृहाचं उद्घाटन करण्यात आलं। विशेष बाब म्हणजे 40 विद्यार्थी या वसतिगृहामध्ये राहत असतात, परंतु यांना निवार भत्ता जो आहे तो अद्याप मिळाला नाही आहे। त्यामुळे विद्यार्थी संकटात सापडले आहे। उसने वासने घेऊन हे कसं तरी आपलं भागवत असल्याचे चित्र दिसून येत आहे। परंतु या ओबीसी वसतिगृहाचं उद्देश हे होतं की या विद्यार्थ्यांना व्यवस्थित जे काय आहे सगळं मिळालं पाहिजे, परंतु काही मिळत नसल्याचे या ठिकाणी चित्र दिसून येतं। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी काय समस्या आहे तुमची? सर 17 ऑगस्ट 2024ला हॉस्टेल सुरू झालं आहे, उद्घाटन झालं आहे हॉस्टेलचा। तरी आज 30 जानेवारी 2025 म्हणजे 5 महिने होत आले, तरी महिन्याचे 4,500 रुपये जेवण भत्ता आणि निर्वाह भत्ता 600 म्हणजे असे 5,100 रुपये म्हणजे 5 महिन्याचे 25,000 रुपये असे जमा पेंडिंगमध्ये आहेत। मुलांना नाही का इकडून-तिकडून खर्च मागून त्यांचे मेसचा खर्च भागवत आहे आणि सगळे कर्जबाकी झालेले आहे। तर एक दिवस असा येईल की मुलांनी सगळे उपाशी बसावं लागेल। मेसवाले बी काही उधारी देत नाही आहे आता। अनेक समस्या आहेत तुमच्यासमोर। तुम्ही जेव्हा मेसवाल्याकडे येता 5 महिने आले तुमचे पैसे मिळाले नाही, कसं भागवता तुम्ही? सर ते आम्ही आता रिलेटिव्हला वगैरे मागतो पैसे, आमचे नातेवाईक असतील जसे भाऊ बहीण मित्र मैत्रीण घरचे आई वडील त्यांना मागून आम्ही मेसचा खर्च आता भागवत आहोत। पण त्यांना बी आता विश्वास नाही राहिला का पैसे मिळतील, अशा परिस्थितीमध्ये ते बघत आहेत। तर सर आम्हीचं निवेदन दिलं आहे, आम्ही आंदोलनासाठी जर डीबीटी नाही जमवलं आम्हाला नाही का 5 महिन्याची, तर आम्ही आंदोलन करू 4 तारखेला। अत्यंत गाजावाजा करून हे ओबीसीच्या वसतिगृह उघडण्यात आलं। काय सांगाल, तुम्हाला आता पैसे मिळाले नाहीये? तर 5 महिने झाले आम्हाला पैसे मिळाले नाही। तर खूप अशी बिकट परिस्थिती आलेली आहे की 1-2 दिवस आम्ही जेवण करत नाही। तर त्याच्यामुळे बस एवढेच हे आहे की डीबीटी लवकरात आम्हाला जमा व्हावी व जे आपलं चालत आहे ते सुरळीत चालावं, बस एवढीच बोलू इच्छितो। अत्यंत हलाखीची परिस्थिती या विद्यार्थ्याची दिसून येत आहे, कारण की डीडीपीचे पैसे जे अद्याप मिळाले नाही आहे। 5 महिने आले यांना हे पैसे मिळाले नाही आहे। कसे तरी उधार करून हे आपलं भागवत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। सरकार आता यांच्याकडे लक्ष देणार का, हेही बघणं महत्त्वाचं आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।